15 तारखेला आपण म्हटलं होतं ना पाऊस सुरू होईल, पण 15 तारखेला संपूर्ण राज्यभर नाही होणार, फक्त सुरुवात होणार आहे. 15च्या नंतर 16ला आणखीन ते पाऊस वाढत जाईल, 17ला आणखीन बराच भाग कव्हर होईल, 18च्या नंतर आणखीन असं करत करत 5 ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस सुरू होणार आहे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आता जसा 8 तारखेला जसा बंद झाला, आता आतापर्यंत 14-15 पर्यंत बंद आहे, तसं काय बंद होणार नाही. आता 15ला सुरुवात होणार आहे आणि 5 ऑगस्टपर्यंत हे पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, तिकडे देखील काय होणार आहे उद्यापासून, म्हणजे 15च्या नंतर, म्हणजे 15पासून तिकडे देखील पाऊस सुरू होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये तिकडं विदर्भात मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, नागपूर, भंडारा, वर्ध्याकडे म्हणून होईल, हे देखील सर्व शेतकरी अंदाज लक्षात. सांगायचं झालं तर विदर्भात देखील 15ला पाऊस सुरू होईल, पण ते वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, जालना जिल्हा, ह्या जिल्ह्यात देखील काय होणार, उद्या 15ला सुरुवात होणार आहे, 16ला आणखीन वाढत जाईल, 17ला असं वाढत वाढत पण परभणी मराठवाड्यात देखील चांगला पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील उद्यापासून म्हणजे 15पासून पाऊस सुरुवात होईल, तर 15 बऱ्याच भागात पडायला दिसेल, 16ला आणखीन वाढेल, 17ला मात्र बराच बारामती ह्या परिसरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, उद्या देखील नंदुरबारकडे सुरुवात होणार आहे म्हणून उद्या तीच देखील शेतकरी नंदुरबार जिल्ह्याचा अंदाज लक्षात. धुळे, जळगाव, नाशिक तिकडे देखील उद्याच्याला पाऊस सुरू होईल, सगळीकडे एकदाच पडणार नाही, फक्त उद्याच्याला सुरुवात होणार आहे, दररोजची दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज. तसेच मुंबईचे जनते आणि पुण्याकडे पाऊस इतके दिवस झाला, 8 दिवस झालं, मी म्हटलं होतं 8 जुलैपासून बंद होईल, तर आता 15पर्यंत बंद होणार, पण 15 तारखेला तिकडे देखील पुण्याकडे पाऊस सुरू होणार आहे, मुंबईकडे पाऊस सुरू होणार आहे, नाशिककडे पाऊस सुरू होणार आहे, इकडे बारामती त्या साईडमध्ये तिकडे होणार आहे, अहिल्यानगरकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे जे 8 दिवस विश्रांती घेतलेली होती पाऊस 8 जुलैपासून तर 14पर्यंत, उद्यापर्यंत, आजपर्यंत घेतलेली, ती मात्र उद्या त्याला पाऊस बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आता सारांशमध्ये सांगायचं झालं तर 15 तारखेपासून मध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, घाटमाता सगळीकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर हे दररोजचे दररोज 15च्या नंतर 16ला आणखीन त्याच्यामध्ये वाढ होईल, 17ला आणखीन जास्त वाढ होईल, 18-19च्या नंतर आणखीन पुन्हा वाढत वाढत असा पाऊस 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. तसेच सोलापूर जिल्हा, सोलापूर, पंढरपूर, सांगोला त्या शेतकऱ्याचे फोन आलेत की आमच्याकडे अद्यापही पाऊस नाही, तुमच्याकडे उद्यापासून 15ला सुरुवात होणार आहे, पण 16-17ला म्हणून हा पुणेकरांनी, मुंबईकरांनी अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर ते पाऊस वाढत वाढत जाईल, नंतर हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा एक वंचित, पावसामधून वंचित आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 15 तारखेला तुमच्या देखील पाऊस सुरू होणार आहे, पण शेवटच्या आठवड्यांमध्ये तुमच्याकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विदर्भातल्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 6-5-11 विदर्भातल्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की जसा मुंबईकडे पाऊस, पुण्याकडे पाऊस पडला, नाशिककडे पडला, तशी परिस्थिती मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, ह्या अकोला, अमरावती इकडे, त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये जसा मुंबईकडे पाऊस पडला तसा मात्र आता हे जे 20 तारखेच्या नंतर तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जास्त नागपूर तिकडं जरा जास्त, नागपूर भंडाऱ्याकडे जरा जास्त, वर्ध्याकडे जरा जास्त प्रमाण राहील म्हणून नागपूरकडल्या शेतकऱ्यांनी, वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आता वरुण राजाची खरी बॅटिंग आता तिकडे म्हणजे विदर्भाकडे, म्हणजे आता हे टप्पा विदर्भात एक चक्रीवादळ, एक लो प्रेशर आहे, एका पाठोपाठ 2 लो प्रेशर आहेत, 2 प्रणाल्या आहेत, त्या जात असताना काय होणार, तिकडं पाऊस पडेल, पण तिकडं ते चक्रीवादळ फिरत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे, मराठवाड्यामध्ये इकडे रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर इतके दिवस जे बंद, 8 दिवस म्हणजे 9 जुलैपासून जे बंद पडलेला पाऊस आता 15 तारखेला परत सुरू होणार आहे. मग 15 पासून ते 5 ऑगस्टपर्यंत हे पाऊस राहील
पुन्हा काही बंद होणार नाही, 5 ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण दररोज वेगवेगळा भाग कव्हर करीत राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचा.